तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। एनआयए न्यायालयाने हा मोठा निकाल दिलेला आहे। केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही। ठोस पुराव्यांच्या अभावी सगळ्या आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली भीषण बॉम्बस्फोट झाला होता। भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते। बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती आणि या प्रकरणात मुंबईच्या एनआयए कोर्टाने आज निकाल दिलाय। यावेळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। माननीय न्यायालयाने जे मूळ बिंदू सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम बॉम्ब ब्लास्ट घडला हे सत्य आहे, पण आरोपींनी तो एका षडयंत्राअंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही। हा सगळ्यात मोठा भाग। याच्यातला दुसरा भाग, आणि मला आनंद आहे हे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट, जे लोक जखमी झालेले होते ते 101 इंजुरी सर्टिफिकेट्स जे बनवले गेले ते 100% फोर्स आणि फॅब्रिकेटेड म्हणजे बनावट बनवले गेलेले होते। जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे। ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे। या प्रकारे आतापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली। कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते याच्यात मला जास्ती आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलं। याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही। ये तय हो गया कि हिंदूवाद में कोई थ्योरी नहीं है। आगे पूछिए। नहीं होता है ये भगवा को आतंकवाद करने की साजिश थी। एक तरह से भगवा की जीत हुई है, भगवा की विजय हुई है।